नवापूर पोलिसांनी सतत 2 कारवाईत अवैध दारूसाठा केला जप्त। नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक 15/8/2024 रोजी दुपारी 12:30 सुमारास नवापूर तालुक्यातील डोकारे गावात संदीप शंकर वडवी यांचे राहते घराच्या जवळील मोकळ्या जागेतील उभी असलेली एक टोयोटा इनोव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटर गाडी व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटर गाडी क्रमांक MH06BG 5097 यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटर गाडीमध्ये सुमारे 7,46,292 रुपये किमतीची विदेशी दारू बियर तसेच 15 लाख रुपये किमतीचे वर नमूद दोन्ही वाहने 5,000 रुपये किमतीचा एक अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 22,51,292 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल गुन्ह्याचे तपासाकामी 2 पंचांचे समक्ष जागीच जप्त करण्यात आलाय। सदर घटनेबाबत पोलीस शिपाई 797 समाधान शिवाजी केंद्रे नेमणूक नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 453/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E 8386-108 अन्वये गुन्हा दाखल झालाय। सदर कारवाई माननीय श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार, माननीय निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार, माननीय संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस हवालदार दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले, अमोल जाधव, पोलीस शिपाई रमेश पावरा, गजानन रामटेके, दीपक पाटील, किशोर वडवी, समाधान केंद्रे यांच्या पथकाने केली आहे।